बघा. अरे साईडनी चाल भाई. अरे कोण असतं ते बाईकवालेच असतात महादाचं सिग्नल. तो लोकल आहे काय? लोकल आहे, लोकल आहे. तर नॉर्मली ऑइल एवढं कमी होतं का लगेच? ते इंजिनियर मला वाटतं सगळे कोविडमध्ये पास झालेले इंजिनियर आहेत. सो हॅलो हॅलो, कशी काय पब्लिक? पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा बक्षोदी ब्लॉग मध्ये. आज आहे संडे आणि आज पुन्हा एकदा आपल्याला आपल्या बेबीला पॅम्पर करण्यासाठी जायला लागतंय. आय मीन सर्व्हिस सेंटरला जातोय मी, जरा काम आहे ना, थोडं ऑइल कमी झालं आहे याचं, तर ऑइल टॉपअप करून आणायचं आहे अँड चेन पण टाईट करायची. सगळ्यात आधी तर आपलं नेहमीचं पेट्रोल पंपवर आपल्याला पाय पडायला जायला लागणार आहे. नेहमीसारखा जायला बाहेर काढलं की आधी वेळेला पेट्रोल पंपवरच घेऊन जायला लागते. बघूया काय भेटतं का इंटरेस्टिंग आपलं डेली ऑब्झर्वेशन सारखं. हे बघा, हे बघा कुठून क्रॉस करतात बघा. तिथं समोरच एक ब्रिज क्रॉस करायसाठी आहे, तरी पण हे बघा कुठून क्रॉस करतात. हिला असे जे ॲक्सिडेंट होतात, लोक मग गाडीवाल्यांना मारतात. हा बघा, हा बघा. अरे 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 अरे, कुठं भाई काय होत आहे? काकाने रिक्षा वाकडी गेली आहे बघा कशी. मला वायझर लावून चालवायला जमतच नाही, काय माहिती काय प्रॉब्लेम आहे माझा. सवय नाही ना म्हणून वाटतं. वायझर लावलं की मला असं सफोकेशन सारखंच होतं, त्यामुळे मी वायझर ओपन करूनच चालवतो. आय नो विंड ब्लास्ट येतो त्या आईला, पण काय करणार काय, मला जमतच नाही. एकदम अनकम्फर्टेबल वाटतं मला. मी बघूया आता KTM मध्ये तर जातोय मी. जास्त गर्दी नसली पाहिजे आणि काम लवकर झालं पाहिजे. तसं KTM वाले चांगले आहेत गाईज, लगेच काम करून देतात छोटं काम असेल तर. आयला संडेचा पण ट्रॅफिक. हे बघा समोर बघा, ऐसा हो. काय विचार करतो लेट निघतो संडेचा मी, की ट्रॅफिक नाही भेटणार. पण काय नेहमीच चुत्यापा आहेच जीवनात. त्यामुळे कुठे जायचं मन नाही करत यार. मग ना आता सॅटर्डे संडे मला सुट्टी होती, आज संडे आहे. काल पण मी घरात बसून काढला दिवस, आज पण मी घरातच बसून काढणार होतो, पण बोलो जरा जरा पॅम्परिंग पण केली पाहिजे. त्यामुळे बोलो चला आज ऑइल टॉपअप करून येऊ अँड एक ब्लॉग पण बनेल. आयला पण हे ट्रॅफिक भाई, मला असं वाटतं कशाला निघालो मी. काय करतात काका? आयला निघावं तेव्हा ट्रॅफिक. एकतर ना असं मला कंटाळा येतो ना बाईक चालवायला ट्रॅफिकमध्ये, म्हणून मी खूप कमी निघतो बाहेर घरातून. फक्त कामाला जायला निघतो तेच. त्या महिन्यात तर मी एक पण राईड नाही केली आहे ॲक्च्युअल. नुसते बाईक सर्व्हिस सेंटरला घेऊन जातोय. मेजर इश्यू नाही आहेत, पण आपलं कसं टाईम टू टाईम आपलं जे पण प्रॉब्लेम आहे ते सॉल्व केलेलं बरं, त्यामुळे मी घेऊन जातो. मला ऑइल प्रेशर लो दिसत होता, म्हणून मी बोललो आपला टॉपअप करून येतो, नंतर काय प्रॉब्लेम नको. पण या आईला ट्रॅफिक बघून मी विचार केला कशाला निघालो बाहेर आज. आयला मोठ्या मोठ्या गाड्या वेंचून ट्रॅफिक करतात. चल बाय, सिमेंट टाकशील नाही तर माझ्यावर. थोडी एनर्जी आणायला लागेल माहिती आहे मला काय. थोडं मी थांबा जरा, मी आता झोपून उठलो आहे, त्यामुळे जरा एनर्जी लो आहे माझी. काय चाललं आहे या आईला यांचं. आय थिंक या मोठ्या गाड्यांचा हा टाईम नसतो बाहेर निघायचा, पण का निघतात काय माहिती. आहे जवळ आहे मग काय बोलणार. आणि काय किती धूळ आहे भाई, किती धूळ आहे. शी, एवढं पॉल्युशन आहे सवली. हे एक रिझन आहे भाई, बाहेर निघत नाही मी जास्त, घरात बसून राहतो. हा बघा रिक्षावाला बघा, कायला धूरची मशीनच घेऊन फिरतो वाटतं. किती पॉल्युशन आहे भाई, धूळ निसते भाई, डोळ्यामध्ये अशी लागते ना.
आपलं पेट्रोल पंपवर पाया पडून येऊ नेहमीसारखं. थांब 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 थांब. अरे बाबा आहे का ना पेट्रोल. हो भाई जा ना बिंदास. थांबतो मी भाई. लोकांना जागा द्या. बघा बघा. अरे साईडनी चाल भाई. रस्त्याच्या मधून चालतो आहे जवळ. 160 ची रेंज दाखवत आहे. मी नेहमी स्पीडच टाकतो गाडीमध्ये. नॉर्मल पेट्रोल नाही टाकत. एवढा काय फरक नाही पडत. पण आय थिंक जे स्पीड असतं ते 95 असतं. त्यामध्ये इथेनॉल कमी असतो. अँड जे नॉर्मल असतं त्याच्यामध्ये 20% इथेनॉल असतं आय गेस. आपल्याला इथंच जायचं आहे. स्पीडमध्ये काहीतरी 5% असतं आय गेस. माहीत नाही मला पण नक्की बघायला लागेल किती पर्सेंट असतं इथेनॉल. हो भाई आज इथे सिग्नलवरती उभे राहतात. क्या बात आहे. बघा कोण ना तरी कोण असतं. ते बाईकवालीच असतात मग आता जो सिग्नल तोडणार आहे. हा अजून एक गेला. अजून एक गेला. कारवाला थांबला. कारवाले कसं एज्युकेटेड असतात ना भाई. का ना 2 मिनटं उभा का होणार आहे. एवढं काय भ्यायचं. लाखोचं नुकसान होणार आहे तुमचा थोडा वेळ उभा राहिला तर सिग्नलला. भाई ताई काय करते. बघूया आपल्याला कितीचा फटका लागतो आज. तर काय टॉपअपच करायचं आहे. बाकी काय नाही करायचं आहे. आणि चेन टाईट करायचे. चेन भाई एवढी लूज झाली माझी कशी काय माहिती. चेन पॉकेट गेला वाटतं. एवढा लॅग होता ना पिकअपला. खूप लॅग होतं. चेन टाईट करूया. ल्यूब पण करू आहे. ल्यूब आहे माझ्याकडे तसं. चेन टाईट करून घेऊ आणि घरी जाऊन ल्यूब करू. मग त्याला ल्यूबचे अजून एक्स्ट्रा पैसे लावतो ते लोक. त्यामुळे बघू किती वेळ लावतात ते लोक. त्याच्यावरती डिपेंड आहे. जास्त गाड्या असतील तर थोडा वेळ लागतो. पण आज संडे आहे तर काय बोलू नाही शकत. असतील पण गाड्या. पण लोक कसे गाड्या ठेवून जातात. आणि तिथं गाडी घेऊन उभं राहिलं ना आपण तर आपलं काम लवकर होतं. असं मला तो KTM मलाच बोललेला. त्यामुळे मी गाडी सोडून नाही जात कधी. मग तिथं राहायचं उभं करून घ्यायचं काम जागेवरती. ते आपल्याला बरं वाटतं. कसं गाडी सोडून जा नंतर या घ्यायला. त्यांनी काय काम केलंय काय नाही ते आपल्याला नाही समजत ना. समोर काम करून घेतलं ना आपल्याला पण असं संतुष्ट वाटतं की काम झालंय जे आपण सांगितलंय ते. इच्छा होत नाही यार गाडी चालवायची एवढी. भाई ब्रिज चालू आला आयची. लास्ट टाइम आलो तर तेव्हाच बोललो होतो की कधी होणार हा ब्रिज आणि आज चालू आला. क्या बात आहे. बढिया है गुरु. त्यांचा एक तर लंच टाइम असतो झालेला असेल तर बरं आहे. ते कुत्र्यांची गँग बघा. भाई थोडीशी जागा दे मला. लोकल आहे काय. लोकल आहे. लोकल आहे. गाड्या तर नाही बरं आहे. ग्राउंड क्लियरेंस अच्छा है. हाँ अच्छा है ना. होता है क्या ब्रेकर पे. नहीं डबल सीट नहीं नहीं नहीं. अब मेरा तो नहीं हुआ अभी तक. 250 390. 390. पहले वाले से बेटर है इसका. आहे का नाही कोणी तर. है ना भाई. ऑइल टॉपअप करायचं आहे आणि चेन टाईट करायचं. हां तर नॉर्मली ऑइल एवढं कमी होतं का लगेच. आताच करून गेलेलो मी सर्विस. काहीतरी सर्विस नंबर 2-3. 1500च चालली असेल मॅक्स. जास्त नाही. सो
अपना काम हो गया. फटाफट सर्व्हिस आहे यांची भाई. जास्त वेळ नाही घेतला, अर्धा तास मॅक्झिमम लागले. आणि आज एवढ्या बाईक्स पण नव्हत्या कामासाठी, तर लगेच काम झालं. 500 ml ऑइल टाकलं त्यांनी अँड चेन ल्यूब टाईट अँड क्लीन केली. वेल त्यांची मला पद्धत तर आवडत नाही चेन ल्यूब करायची आणि टाईट क्लीन करायची. चार्ज लय करतात भाई. एवढी चांगली क्लीन ल्यूब तर करतात, माहीत नाही ल्यूब कसा लावलाय, बघितलं नाही मी. पण त्यांची मला पद्धत नाही आवडत भाई चेन ल्यूब क्लीन आणि ल्यूब करायची. सो आणि चार्ज पण भाई जास्तच केले मला वाटतंय. 950 केले त्यांनी चार्ज. हायवेनेच जाऊ, त्याला घरीच जायचं, बाकी कुठे जायचं नाही. तर यस 950 झाले. आता बिल येईल मला ॲपवरती, जरा तेव्हा बघतो काय सीन आहे. तर किती चार्ज केले, आणि लेबरसाठीच भरपूर चार्ज करतात यार हे लोक. त्यामुळे मला इथे यायला आवडत नाही जास्त. बाहेरच्या बाहेर काम असेल करून घ्यायचं ते बरं आहे. आता माझी थर्ड सर्व्हिस पण झाली आहे. तो आता फोर्थ सर्व्हिसच्या टायमाला भाई लंबा बिल येणार आहे. आय नो दॅट. तो आतापासूनच प्रिपरेशन करायला लागणार. पण मी विचार करतोय कुठेतरी बाहेर बघू आपलं सर्व्हिससाठी. 1-2 जागा मी बघितल्या आहेत, तिथे ट्राय करू, बघूया. कारण की हे लोक चार्ज, लेबर चार्ज भरपूर लावतात. आता पण मला माहीत नाही भाई 950 रुपीज कसे चार्ज केले या लोकांनी. आता मला बिल येईल तेव्हाच समजेल. कारण की एवढे भाई फक्त ऑइल टॉपअप करायचं आहे. 500 ml ऑइल टॉपअप केला आणि चेन ल्यूब आणि आयची घाण आणि क्लीन केली आहे. त्यासाठी 900 मला तर जास्तच वाटत आहेत. जाऊ द्या भाई, आपलं काम आहे जरा मेंटेन ठेवायचं. आणि माझा चेन स्प्रॉकेट गेलाय ते बोलले दादा. सो चेन स्प्रॉकेट न्यू टाकायला लागणार आहे आता. सो त्याचे मला 3000 रुपीज जाणार आहे, 3000 to 4000. कारण की मी आता रोलोनचं टाकेन, ब्रास नॉर्मल नाही टाकणार आता. आता खर्च होणारच आहे, तर एकदाच खर्च करायचा भाई, एकसारखा नाही करायचा. सो रोलोनचा मी ब्रास चेन स्प्रॉकेट टाकेन, बाहेरच टाकेन, आता इथे नाही टाकणार. भाई हे लोक बस काम करतात हे लोक बरोबर, पण चार्ज खूप लावतात यार. लेबर चार्ज खूप जास्त आहे यांचा. त्यामुळे बघूया आपण बाहेर एक शोधू. तसं मी बघितलेच आहे 2-3 की बघ. अरे कुठे जाणार आता त्या आईला, उगाच गाड्या इकडे तिकडे ढकलायच्या. एक एक असतात ना डम लोक भाई, काय बोलणार आता. हा बघा हे भाई, जाऊ दे काय नाही एवढी मोठी गाडी. आता कसं मी ऑइल टॉपअप केलाय तर मला टेन्शन नाही, आणखी खूप कमीच वाटत होतं मला ऑइल. आता काय एवढ्यात मी नाही सर्व्हिस केली तरी चालेल. अजून 1500 किलोमीटर मी चालू शकतो. सो नेक्स्ट टू नेक्स्ट मंथमध्ये मला राईडला पण जायचं आहे. हां, आपण कोस्टल राईड करणार आहे आता नेक्स्ट टू नेक्स्ट मंथमध्ये, म्हणजे फेबच्या एंडिंगला मस्त एक कोस्टल रूटचा प्लॅन आहे, कोस्टल रूट राईडचा. तर त्याच्या आधी एक सर्व्हिस करेन, म्हणजे सर्व्हिस नंतर डायरेक्ट राईडला निघून जाणार. तो काय आपल्याला प्रॉब्लेमच नाही भाई, टेन्शन नाही कसलं. कारण की मी राईडला निघायच्या आधी एक कॅज्युअल सर्व्हिस तर करतोच. तो आपण एक सर्व्हिस करूनच जाऊ डायरेक्ट राईडला, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. फुल टू चेकअप पिकअप चालू आहे इथे पोलिसांचा. इलेक्शन है ना आता, कोई पैसा वैसा लेके जा रहा है कि नहीं वो देखते हैं अभी. चोर लोकांची कमी नाही ना गाईस, काय करणार, चेकिंग तर करायला लागते, तरी पण चोरी करतातच. रस्त्याची हालत बघा आहे जवळी. काय अरे काय करतायत, साईडलाच घेऊया आपला आईची घाण. काय करून ठेवला इथे, ती घाण मारून ठेवतात बाय चांगल्या रस्त्याची. काय बोलायचं, हायवे आहे, हायवेवरती माती टाकली.
रस्ता बनवायचा तर नीट तरी बनवा. वेचोत हायवेवरती माती टाकून ठेवले, काय थूक लावायची काम आहेत फक्त. आता आमच्या इथं 2-3 ना स्पीड ब्रेकर बनवले त्या लोकांनी. आई जवळने स्पीड ब्रेकर बनवलाय का डोंगर तर समजत नाही. तुम्हाला मी दाखवतो आता जाईन तेव्हा. अरे एवढे मोठे स्पीड ब्रेकर. कुठेतरी भ्यांचं डांबर उरलेलं होतं ते टाकलं वाटतं आणून. भाई इथं टाकतो, उरलेला आहे डांबर. इधर एक स्पीड ब्रेकर बनवा देते. किती उंच आहे तो तुम्हाला दाखवतो आता मी जाईन तेव्हा. काय आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. तर कॉंग्रॅच्युलेट करा मला सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये. आणि असंच जरा सपोर्ट करत राहा. म्हणजे 1000चे 10,000 तरी होऊ द्या लगेच. 10,000 नाही, 2,000, 3,000, 4,000, 5,000 फटाफट होऊ द्या. काय आता तर सपोर्ट करत राहा जरा. थँक्स टू यू. 1000 झालेत ते. तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्हाला मी स्पीड ब्रेकर दाखवणार होतो ना. हा घोडा बघा, मला दाखवतो. हा बघा स्पीड ब्रेकर पुढे किती मोठा आहे बघा भ्यांचो. अरे एवढा मोठा कोण स्पीड ब्रेकर बांधतं काय. हे बघा डोंगर. तो एक त्या साईडला तर अजून मोठा आहे. अरे जिथे डांबर टाकायचा तिथे टाका ना. यायला खड्डे ते बुजवा. पण याच्यात खड्डे बुजवायचे सोडून स्पीड ब्रेकर टाकतात त्यात डांबरचं एवढे मोठे मोठे. अरे छोटे जे बांधा ना बाई. ते इंजिनियर मला वाटतं सगळे कोविडमध्ये पास झालेले इंजिनियर आहेत त्यांचे. सिविक मस्त दिसतं रे, बल्की.